डायरेक्ट मुद्द्यावर येतो. नेहाने तुम्हाला किडनॅप का करवलं? कारण मला चेअरमन व्हायचं होतं. पाटीलला किडनॅप करून? कंपनीच्या बोर्ड मेंबर्सपैकी फक्त माझ्याकडे आणि सौरव साहेबांकडे व्हीटो पॉवर आहे आणि त्याचा वापर करून आम्ही कोणालाही सीईओ किंवा चेअरमन करू शकतो. या आधी कोणाला चेअरमन का नाही बनवलं? सौरव साहेबांची इच्छा होती की बोर्ड मेंबर्सने चेअरमन निवडावा, ना की व्हीटो पॉवर वापरून. ढोंग करतायत दोघं. मग पाटील अंकलनी आणि दादानी त्या जान्हवीला सीईओ का बनवलं? ती जान्हवी बाहेरून आली आहे ना? मी तर सुभेदारांचं रक्त आहे. नेहा मॅडम जर त्या पदासाठी योग्य असत्या तर मोठ्या साहेबांनी ती जिवंत असतानाच त्यांना चेअरमन केलं असतं ना. सगळे मला अयोग्यच समजत आले. बाबा, दादा, पाटील अंकल, मी अयोग्य आणि ती जान्हवी ती योग्य का? मी सुद्धा ही कंपनी चांगलीच सांभाळली असते. कदाचित, पण खरं कारण होतं ते नेहा आणि आशुतोषचं लग्न. कारण नेहा जर चेअरमन झाली असती तर भविष्यात इंडस्ट्री सुभेदार फॅमिलीची न राहता झुंजाराव फॅमिलीची झाली असती आणि म्हणूनच त्यांनी नेहा मॅडमना फक्त बोर्डवर घेतलं होतं आणि तेही फक्त 10% शेअर होल्डवर. 10% भीक नकोय मला. या कंपनीवर माझा हक्क आहे, त्या जान्हवीचा नाही. जान्हवी मॅडमच्या नावावर ना कुठली प्रॉपर्टी आहे ना त्या शेअर होल्डर आहेत. अहो, मोठ्या साहेबांनी तसे लिहून ठेवले विलमध्ये. असं का हो? शेवटी जान्हवी मॅडम सुद्धा कुटुंबाचा भाग आहे. सून आहे ना घरची. सुभेदार घराण्याची एक पिढीजात परंपरा चालत आली. आपल्या रक्ताला सोडून कोणी मोठं होतं कामा नये. जान्हवी मॅडमने खूप केलं या घरासाठी. कंपनीची नीट काळजी घेतली, घराची नीट काळजी घेतली. मला माहित ना त्या कंपनीचं काय होईल. नेहा मॅडमने जे करायचं होतं ते करून त्या मोकळ्या झाल्यात. म्हणजे आरडी गँगने मला टॉर्चर करून जबरदस्तीनं कंपनी डॉक्युमेंट्सवर माझ्या सह्या घेतल्यात. टेक्निकली मी माझी व्हीटो पॉवर वापरली. कंपनीची चेअरमन आता नेहा मॅडम आहे. कमाल कमाल, क्या बात आहे. कसले आहेस यार तू? काय प्लॅन केलाय? एका फटक्यात चला 1500 कोटी. आशुतोषला मारणं पण प्लॅनचा पार्ट होता. मी आशुतोषला नाही मारले. कसाही असला तरी तो माझा नवरा होता. माझं प्रेम होतं त्याच्यावर. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.